नमस्कार. आज आषाढ शुद्ध पौर्णिमा. आज आपण संत ज्ञानेश्वरांच्याच अभंगगाथेमधील एक अभंग पाहणार आहोत. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु वीण देव दुजा, पाहता नाही त्रिलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू. गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळींत. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ. गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. काया काशी गुरु उपदेशी, नारक मंत्र दिला आम्हासी. बाप रखुमा देवी वराशी, ध्यास मानसी लागले. ज्ञानेश्वर आणि अन्य मराठी संतांनी सद्गुरूची महती मुक्तकंठाने गायली आहे. पण श्री ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानेश्वरी, अमृतानुभव व अभंग अशा सर्व रचनांमध्ये गुरुचा गौरव केलेला दिसतो. त्यांचे मत आहे की वृक्षाच्या मुळाशी पाणी घातले की शाखा पल्लवांना, फांद्या फुलांना, पानांना, फळांना टवटवी येते. किंवा एक अमृत रसाच्या आस्वादाने सकळ रसांचा लाभ होतो. त्याप्रमाणे एका गुरुभक्तीने पूर्ण काम व कृतक कार्य होता येते. सामान्यतः गुरु हा शब्द कोणतीही विद्या देणाऱ्या व्यक्तीला योजला जातो. घरोघरी तसे गुरु आहेत असे नाथ म्हणतात. परंतु येथे परमार्थाचा संबंध आहे, तेव्हा शिष्याला आत्मवस्तूची प्राप्ती करून देणारा गुरु असा येथे अर्थ अभिप्रेत आहे. असा गुरु ज्ञानदेवांना घरातच निवृत्तीनाथांच्या रूपाने मिळाला होता. निवृत्तीनाथ हे नाथपंथी सत्पुरुष गहनीनाथांचे शिष्य. ही परंपरा भगवान शिवशंकरापासून सुरू झाली असे ज्ञानेश्वरांनीही म्हटले आहे. आदिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छेंद्रा लाधले सहज स्थिती. या अभंगात निवृत्तीनाथांनी आपली गुरु परंपरा दिली आहे. पुढे हे गुरु व शिष्य निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर शिवोपासनेकडून विठ्ठल उपासनेकडे वळले. निवृत्तीनाथांनीच कुळे हे पावन कृष्ण नामे असे म्हणून कृष्ण भक्ती, विठ्ठल भक्तीच जोरदारपणे प्रतिपादली. अशा आपल्या गुरुविषयी ज्ञानदेवांना नितांत आदर होता, श्रद्धा होती. त्यांचे त्यांनी चैतन्य सूर्य, ज्ञानदीप म्हणून अन्यत्र वर्णिले आहे. पण आपल्या गोड अभंगात केलेला गौरव मात्र ज्ञानदेवांच्या विनयशील वृत्तीचा, स्वच्छ मनाचा व निर्मळ अंतःकरणाचा उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. ज्ञानेश्वर गुरुविषयी म्हणतात, श्री गुरु हे संत कुळीचे राजे तर आहेतच, पण माझ्या प्राणांचा विसावा आहे. माझ्या दृष्टीने तर माझा गुरु सुखाचा सागर असून प्रेमाचा साठा तोच आहे. सद्गुरु धैर्याचा डोंगर असून कसल्याही परिस्थितीत, संकट काळात विचलित होत नाही, डळमळीत होत नाही. माझे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ तर वैराग्याचे मूळ आहेत. तेच जणू परब्रह्म आहेत. त्याच गुरुच्या कृपेने सूक्ष्म अशा लिंग देहाची गाठ सुटली जाते. देह बुद्धी जाऊन शिष्य पूर्णपणे गुरुमय होतो. गुरुच साधक शिष्याचा सहाय्यक बनतो. तोच जणू कामधेनू बनून भक्ताला अमृतमय दूध पाजतो. आपल्या भक्ताच्या डोळ्यात अमृत ज्ञानाचे दिव्य अंजन घालून गुरु हरीच्या प्राप्तीचा ठेवा दाखवितो. गुरुमुळे शिष्याचा भाग्योदय होतो. गुरुमुळेच मुक्तीची शोभा वाढते. गुरुच्याच कृपा प्रसादाने पापाचे नावही राहत नाही. शिष्याची संकटे तो दूर करतो. ज्ञानेश्वर शेवटी म्हणतात की सद्गुरु कृपेमुळे व त्याच्या उपदेशामुळे शिष्याचे शरीर हेच काशी क्षेत्र बनून जाते. गुरुमुळेच भवसागर पार होऊन जाण्याचा मंत्र मिळाला. गुरुकृपेने श्री विठ्ठलाचे ध्यान माझ्या मनात सतत राहिले आहे. ही केवढी कृपा आहे. हे बहारीचे सद्गुरु वर्णन तात्विक नाही, पण साधकाच्या उपयोगाचे सरळ आणि सोपे झालेले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता हृदय आहे आपुले, चौफाळुनिया भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. धन्यवाद. मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.